चला मंडळी, आता पाहूया आजच्या दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची घडामोड ज्याबद्दल मोठी चर्चा आहे। नाना पटोलेंनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नवी ऑफर दिल्यानं राज्यात महाविकास आघाडीच्या नव्या राजकीय प्रयोगाच्या चर्चेला उधाण आलंय। 2019 सालच्या राजकीय भूकंपानंतर सत्तेच्या सारीपाठावर फासे कसे पडले, कधी कसे पडतील याचा अंदाज भल्याभल्यांना लावता येणार नाही। खरं तर आत्ताच कुठं राज्यात महायुतीचं सरकार आलंय आणि हे सरकार स्थिर स्थावर होण्यापूर्वीच महाविकास आघाडी पार्ट 2 ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ही चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे महायुती सरकारच्या स्थापनेपासून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये धुसफुसीची दबक्या आवाजात चर्चा आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीची वारंवार चर्चा पुढे येताना दिसते आणि अशातच नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत येण्याची ऑफर दिल्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीच्या एकूणच बांधणीबद्दलची चर्चा जी याची सुरू झाली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण करू। आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही, कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला, महाराष्ट्राचा तो आपण जाऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली। आता नानांच्या म्हणण्याला सिरियसली घेत शिंदे आणि पवारांनी वेगळा विचार करायचं ठरवलं तर आकड्यांचं म्हणजे आकड्यांचं गणित देखील महत्त्वाचं आहे ना। आकड्यांचं गणित काही जुळताना दिसत नाही। दादा आणि भाईंनी महाविकास आघाडीला साथ दिली तर नव्या आघाडीचं चित्र काहीसं असं असू शकतं। चला एक नजर टाकूयात काय असू शकतं हे चित्र। बघा, आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे आत्ता सभागृहात 57 आमदार आहेत, बरोबर। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटा त्याचे आमदार आहेत 41, काँग्रेसचे 16, बरोबर। त्यानंतर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत। शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत। बरोबर आकडेवारी एकूण येते 144। आता यामध्ये मॅजिक फिगरला पुन्हा एक आमदार जो आहे तो कमी पडतोय, पण आता सत्ता स्थापनेसाठी एका आमदाराची आवश्यकता आहे आणि तो जर मिळाला तर मॅजिक फिगर होईल सत्तेची 145। तर असं हे गणित जे ते साधता येऊ शकतं, पण बघूयात काय नेमकं येणाऱ्या काळात घडतंय। दरम्यान पटोलेंच्या ऑफरनंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय म्हणणं आहे पाहूयात। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण। आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं। नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले, पण एक आहे, राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता और दुश्मन भी नहीं होता, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। नाना माझे मित्र आहेत, त्यांनी आपल्या पक्षाची अधोगती झालेली आहे, त्याच्या आधी पक्ष पार्टीसाठी लक्ष द्यायची गरज आहे।
अन्यत्र शेवटी असं आश्चर्य वाटतं कारण उद्या मी असं म्हटलं नानाच भाजपमध्ये येणार असेल तर काही त्याला मी असं वक्तव्य करणार नाही. शिवसेना